Good morning, everyone. Today we will start the new topic and last topic of our syllabus, that is from paper number 2 also, as well as your syllabus also, 12th standard chemistry syllabus, state board, that is green chemistry and nano chemistry. आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर या टॉपिकचं वेटेज आहे 3 to 4 मार्क्स साठी. मिनिमम 3 मार्क्स, मॅक्सिमम 4 मार्क्स, याच्यापेक्षा बाहेर तो क्वेश्चन येऊ शकत नाही. याचं रिझन काय, काही वेळा ह्या टॉपिकचं वेटेज 2 मार्क्स साठी सुद्धा आहे, बट गेल्या वर्षीच तुमचा सिलेबस चेंज झाल्यानंतर कुठलाही पेपर निघालेला नाही याच्यावरती, त्यामुळे या टॉपिकवरचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स नाहीये. ओके, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स नाहीयेत, म्हणून मी तुम्हाला काय केलंय, जी क्वेश्चन बँक मी तुम्हाला सेंड केले त्यातलेच क्वेश्चन तुम्ही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू प्रिपेअर करताय, म्हणजे पेपर करणार आहात. सेकंड थिंग, मग या अप्रोच कसं करायचं या टॉपिकसाठी, सो इम्पॉर्टंट आहे मार्क्स लक्षात घ्यायचे 3 to 4 मार्क्स, आणि जेवढे क्वेश्चन सांगेन तेवढे फक्त जास्तीत जास्त प्रिपेअर करायचे, एक्स्ट्रा वर्कलोड ज्याच्यावरती जास्त घ्यायचा नाही. ठीक आहे. First of all, what is mean by green chemistry? Topic चं नेमच आहे ना green chemistry. So what is mean by green chemistry? So the use of a chemistry, general use of a chemistry for the pollution prevention by environmentally conscious design of a chemical products that reduces the generation or elimination of the waste hazardous product. Okay, so it is nothing but your green chemistry. म्हणजेच थोडक्यात काय, हा स्टडी आहे, कशाचा स्टडी आहे, केमिकल्सचा स्टडी आहे, की ज्या स्टडीमध्ये आपण असं कन्सिडर करतो की पोल्युशन फ्री सबस्टन्सेस डिझाईन करायचे, पोल्युशन फ्री सबस्टन्सेस प्रोड्यूस करायचे, तयार करायचे. त्याच्यामुळे काय होईल तर वेस्ट मटेरियल जे जनरेट होणार, म्हणजे इफ्लुएंट आपण ज्याला कन्सिडर करतो इन इंडस्ट्रियल लँग्वेज, इफ्लुएंट जो पार्ट असेल तो काय होईल, इल्यूट आउट करता येईल इझिली, अदरवाईज त्याचं प्रपोर्शन कमी करता येईल. त्याचं रिझन काय, ते कशासाठी करायचं, तर पोल्युशन जर कमी आहे, फॉर एक्झाम्पल मला ए पासून, मी आता इथे लिहितो, ए गिव्स ए प्लस बी, इट विल गिव्स यू सी. याच्यामध्ये काय होतंय बघा, पहिल्यांदा रिएक्टंट असेल एका तुमच्या वेसलमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही बी ऍड केलात, म्हणजे इट इज ऍडिटिव्ह प्रॉपर्टी, इट विल फॉर्म सिंगल प्रोडक्ट सी, म्हणजे हा सुद्धा प्रोडक्ट त्याच वेसलमध्ये जनरेट झालेला असणार. करेक्ट आहे, म्हणजे याच्यामध्ये बाय प्रोडक्ट काहीच नाही, म्हणजे ही रिएक्शन तुमची काय असेल, केमिकल, ग्रीन केमिकल रिएक्शन असेल. आता समजा असा मी रिएक्शन घेतली तर ए प्लस बी, इट विल गिव्ह यू सी प्लस डी प्लस ई प्लस एफ. याच्यामध्ये आपल्याला डिझायर्ड प्रोडक्ट असेल समजा डी, कॅपिटल डी इज युअर डिझायर्ड प्रोडक्ट, देन सी ई एफ आर कन्सिडर्ड एज अ बाय प्रोडक्ट. मे बी त्याचं ह्याचं समजा पर्सेंटेज असेल 50, याचं पर्सेंटेज असेल 30, याचं पर्सेंटेज असेल 20, याचं पर्सेंटेज असेल अगेन 10%. तर लक्षात ठेवायचं 50% इज युअर मेजर प्रोडक्ट, म्हणजेच सी ई एंड एफ हे अनडिझायर्ड अनवॉन्टेड प्रोडक्ट जनरेट झाले. मग ते आयसोलेट करायला, सेपरेट करण्यासाठी जे टेक्निक्स यूज केले जातात त्याची कॉस्ट वाढते इन लार्ज स्केल इंडस्ट्री. ओके, सो इट इज नॉट अ ग्रीन केमिकल रिएक्शन, दिस इज युअर ग्रीन केमिकल रिएक्शन. म्हणजे ग्रीन केमिकल म्हणजे काय, जर समजा टोटल कन्झम्पशन ऑफ रिएक्टंट होत असेल प्रोडक्ट मध्ये, तर त्याला आपण कन्सिडर करू शकतो ग्रीन केमिकल रिएक्शन, ज्याच्यामुळे लेस हजार्डस सबस्टन्सेस किंवा वेस्ट प्रोडक्ट जनरेटच नाही होत, प्रिपेअरच केले जात नाही, त्या केसेसला आपण कन्सिडर करतो ग्रीन केमिकल रिएक्शन. अँड ओव्हरऑल स्टडी ऑफ सच रिएक्शन्स आर कन्सिडर्ड एज अ ग्रीन केमिस्ट्री. सो इट इज द यूज ऑफ केमिस्ट्री फॉर पॉप्युलेशन. आता ऑब्व्हियसली जो तुमचा पोल्युशन जे काही इन्क्रीज होणार आहे ते रिड्यूस होते, ते कशामुळे होणार आहे, यूज ऑफ केमिकल सबस्टन्सेस होते. यूज ऑफ केमिकल सबस्टन्सेस म्हणजे कुठले, जे सबस्टन्सेस आपण डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो. आता एका स्टुडंटने मला गेल्या वेळेचा क्वेश्चन विचारला होता, जर मी HCl आणि NaOH यूज करतोय, बरोबर आहे, त्याच्यापासून मला NaCl हा प्रोडक्ट मिळतोय आणि अमाऊंट ऑफ वॉटर मिळतोय, मग ते वॉटर जे आहे ते इफ्लुएंट म्हणून कन्सिडर करायचं का, तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये इफ्लुएंट कन्सिडर केलं जात नाही वॉटरला, कारण ते इव्हॅपोरेट इझिली करता येतं. बट लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये हा जो वॉटर ऍज अ इफ्लुएंट तुम्ही कन्सिडर करताय तो ऍज अ मॉडर्न और कूलंट म्हणून यूज केला जातो फॉर कंडेन्सेशन पर्पज, म्हणजे कंडेन्सिंग द सोल्युशन, म्हणजे जी काही हीट झालेली आहे ती कमी करण्यासाठी म्हणून त्याचा यूज केला जातो. म्हणजेच थोडक्यात काय, त्या बाय प्रोडक्टचा सुद्धा यूज होतोय, रिन्युएबल यूज असं आपण त्याला कन्सिडर करू शकतो. ओके, सो दिस इज नथिंग बट युअर ग्रीन केमिस्ट्री. त्यामुळे त्याचा जो डाऊट होता की ते ई हा इफ्लुएंट जो जनरेट होतोय किंवा तुमचा वॉटर हा इफ्लुएंट जनरेट होतोय, तर तो हजार्डस आहे का, तर हजार्डस नसेल. ज्या केसमध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस असेल तिथे तो इफ्लुएंट म्हणून कन्सिडर होणार नाही, बट त्याचा यूज कुठे होत नसेल, अनवॉन्टेड प्रोडक्ट जास्त असतील किंवा डिझॉल्ड इम्प्युरिटीज जर वॉटरमध्ये प्रेझेंट असतील, तर मात्र तो वॉटर हा सुद्धा पार्ट काय असू शकेल, इफ्लुएंट म्हणून कन्सिडर करू शकतो आपण. ओके, सो तेच टर्मिनॉलॉजी मुद्दाम यूज करा, इफ्लुएंट हाच वर्ड येऊ देत. याचं रिझन काय, बाय प्रोडक्ट असा शब्द नकोय, कारण तो पार्ट येतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकत नाही, आज आपण ग्रीन केमिस्ट्री शिकतोय. सो लक्षात ठेवायचं पोल्युशन फ्री, म्हणजे जनरली एक वर्ड लक्षात ठेवायचं ते इको फ्रेंडली. ओके, इको फ्रेंडली आपल्याला सगळ्या केमिकल रिएक्शन कशा करायच्या आहेत त्याच्यासाठी
तिथं हा स्टडी आहे. सो इट इज द यूज ऑफ केमिस्ट्री फॉर द पोल्युशन प्रिव्हेन्शन बाय एन्व्हायरमेंटली कॉन्शियस डिझाईन ऑफ केमिकल प्रोडक्ट्स that reduces generation of the hazardous waste substances. Okay, so this is nothing but your green chemistry. Now there are 12 green principles, green chemistry principles important आहे ते. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू या 3 मार्क्स साठीचा जो क्वेश्चन आहे ते सगळं इथून स्टार्ट होते. आता ही प्रिन्सिपल्स मी एक प्रिन्सिपल्स तुमच्या समोर ठेवले, त्यातली कुठली तरी 2 येऊ शकतात. जर इच अँड एव्हरी प्रिन्सिपल असं येणार नाही, एनी राईट एनी 2 प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री असा क्वेश्चन कोणी कधी विचारत नाही. ते असं सांगतील एक वेळ, स्टेट एनी 4 ग्रीन केमिस्ट्री प्रिन्सिपल. स्टेट म्हटल्यानंतर फक्त नेम्स लिहायची, काय काय नेम्स लिहायची ते बघूया. आणि जर समजा 2 मार्क्स साठी एक आलं तर माझ्या माहितीप्रमाणे जिथे मी स्टार केलेलं आहे 2, 5 आणि 7 याच्यापैकी क्वेश्चन्स येतील. हा सुद्धा एक डेरिव्हेटिव्हचा पार्ट आहे, पण ही कम्प्लीट द फॉलोइंग साठी रिएक्शन येऊ शकणार. ते बघूया काय काय आहे ते सगळं वन बाय वन बघत जाऊया. मी इथे काय केलंय, फक्त ग्रीन केमिस्ट्रीचं प्रिन्सिपल्स घेतलेले आहेत. एक्सप्लेनेशन तुम्ही तुमच्या वर्ड्स मध्ये लिहिला तरी सुद्धा चालू शकते. सेकंड थिंग, याच्या नोट्स आता ऍट प्रेझेंट माझ्याकडे अवेलेबल नाहीयेत इन द सेन्स मी काढलेल्या नोट्स स्टुडंटकडे आहेत. सो त्या नोट्स मला जशा पॉसिबल होतील मला मिळतील तसंच मी तुम्हाला याच्या नोट्स सुद्धा सेंड करेन. ओके, ह्याच्यासाठी किती टाइम लागेल हा एक डाऊट असणार परत. मग हे सगळं व्हायला आम्हाला कधी नोट्स मिळतील, तर हार्डली 3 days लागतील. कारण तो स्वतःच्या घरी सुद्धा नाहीये, जो स्टुडंट ज्याच्याकडे नोट्स दिला तो स्वतःच्या आता घरी नाहीये, तो बाहेर कुठेतरी आहे. त्यामुळे तो आल्यानंतर मी तुम्हाला त्याच्या नोट्स प्रोव्हाइड करू शकेन. म्हणजे हार्डली वेनसडे पर्यंत तुमच्याकडे ते नोट्स आलेले असतील. मोस्टली तोपर्यंत तुमचा टॉपिक सुद्धा कम्प्लीट झालेला असेल. कारण 3 मार्क्सचं वेटेज आहे, त्याला खूप एक्सप्लेनेशन किंवा सेकंड थिंग एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊ नका. याचं रिझन काय, या टॉपिक मधला कुठलेही 2 क्वेश्चन जरी तुम्ही चांगले प्रिपेअर केलात. आता बघा, ग्रीन केमिस्ट्री हा एक पार्ट आहे आणि नॅनो केमिस्ट्री हा एक पार्ट आहे. म्हणजे पेपरमध्ये असं नाही होणार 3 मार्क्सचा ग्रीन केमिस्ट्रीचे प्रिन्सिपल विचारतील, कुठेतरी 6 लिहा आणि मोकळे व्हा, असं नाही होणार. रिमेनिंग क्वेश्चन नॅनो केमिस्ट्रीवरती पण क्वेश्चन असणार. कारण अकॉर्डिंग टू बोर्ड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा त्यांचे जे रूल्स आहेत त्या रूल्स वरनं आपल्याला समजतं की त्याच्यावरती पण क्वेश्चन टाकणं बंधनकारक आहे, त्यांच्यासाठी कंपल्सरी आहे. सो पेपर जो पहिला निघेल तुमचा 3 सेट निघेल, त्याच्यामधला पहिला असेल, त्याच्यामध्ये ग्रीन केमिस्ट्री समजा 4th आणि 5th टाकलेलं असेल प्रिन्सिपल, तर दुसऱ्या पेपरमध्ये 6th आणि 7th असणार, थर्ड पेपरमध्ये 1st आणि लास्ट असेल. ओके, म्हणजे थोडक्यात काय, प्रिन्सिपल हा पार्ट तर येणारच आहे कन्फर्म. बघूया वन बाय वन. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री इज द प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट. प्रिव्हेन्शन म्हणजे काय, अटकाव करायचा. मराठीमध्ये त्याला आपण कन्सिडर करतो, ते फॉर्म करू द्यायचं नाही. वेस्ट मटेरियल जनरेट व्हायला नाही पाहिजे रिएक्शन मध्ये, ऍज वेल एज अ बाय प्रोडक्ट होता कामा नये. म्हणजेच काय, मेगाशी म्हटल्याप्रमाणे द इफ्लुएंट विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम द क्लिन्सिंग मेकॅनिझम और क्लिन्सिंग ऍक्शन विच इज जनरली यूज्ड ऍज अ मॉर्डंट और कूलंट इन दॅट पर्टिक्युलर प्रोसेस. ही जर प्रोसेस, हे वर्ड मी लिहिले याचा अर्थ काय, पेपरमध्ये ते एक्सपेक्टेड आहे म्हणून मी मुद्दाम मेन्शन केलंय. तुम्ही याच्या जेव्हा नोट्स असतील तेव्हा तुम्हाला हे वर्ड दिसणार, पण हे वर्ड असलेच पाहिजेत पेपरमध्ये तर मार्क मिळणार. कारण तुमच्या नेमला 1 मार्क आहे आणि हे जर वर्ड्स असतील तर त्याला 1 मार्क द्यायचं असं मॉडेल आन्सर मध्ये मेन्शन केलंय. ओके, म्हणजे करेक्ट नेम काय असेल, प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट. आणि नंतर सांगितलं त्यांनी इन्फ्लुएन्स फ्रॉम द क्लिन्सिंग ऍक्शन जेव्हा करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही लॅबमध्ये परफॉर्म करता एक्सपेरिमेंट तेव्हा काय करता सगळ्यात पहिल्यांदा, जेव्हा एखादा सबस्टन्स, गेल्या मला वाटतं 11th स्टँडर्डला तुमचं जे प्रॅक्टिकल होतं सोल प्रिपरेशन, लायोफिलिक अँड लायोफोबिक सोल प्रिपरेशन हा एक पार्ट होता 11th स्टँडर्डला. मे बी प्रॅक्टिकल झालं असेल नसेल, पण तरी सुद्धा माहिती असणं पाहिजे, गरजेचं आहे. जेव्हा आपण एखादा कंपाऊंड प्रिपेअर करतो एका कोनिकल फ्लास्कमध्ये आणि त्याच्यामध्ये एक्सेस ऑफ सॉल्व्हंट आहे ते आपल्याला नकोय. ओके, सो दॅट सॉल्व्हंट इज कन्सिडर्ड ॲज हिअर बाय प्रोडक्ट. मग ते तुम्ही सेपरेट कसं करणार, त्याच्यासाठी एक टेक्निक यूज करणार. ट्रायपॉड स्टँड ठेवणार, त्याच्यावरती फनेल ठेवणार, त्याच्यावरती आपल्याकडे जो वॉटमन फिल्टर पेपर नंबर 41 असतो, त्याचा थिकनेस थोडा जास्त असतो, व्हाईट कलरचा पेपर असतो, त्याची ग्रेड पण चांगली असते ऍज कम्पेअर्ड टू ऑर्डिनरी फिल्टर पेपर. सो तुम्ही त्याला कोण शेप देणार, ते थोडं वॉटर ड्रॉपलेटनेस म्हणजे तुमच्या हातावरती सोक करून ठेवलेलं असेल, थोडंसं वॉटर असेल, ते वॉटर त्याच्यावरती शिंपडणार का, तर त्या फनेल जर पेपर ठेवला तर तो पेपर वरती येतो. ओके, तो पेपर आहे ना शेवटी. मग अशा वेळी काय करायचं, ते फनेल आहे ना त्यालाच आतमधून वॉटर लावून घ्यायचं, मग आणि त्याच्यावरती तुमचा फिल्टर पेपर असेल तो चिकटवायचा. त्याच्यामुळे काय तुमचं सबस्टन्स जो असेल तो स्टिक राहतो. आणि एका हातामध्ये रॉड, जे माझे स्टुडंट्स माझ्याकडे जे रेग्युलर प्रॅक्टिकल आहे त्यांना मी सांगितलंय, राईट हँड मध्ये तुमचा रॉड असला पाहिजे, ग्लास रॉड, आणि लेफ्ट हँड मध्ये तुमचं काय असलं पाहिजे, जो काही वेसल असेल म्हणजे कोनिकल फ्लास्क असेल किंवा बीकर असेल. जेव्हा तुम्ही ऍड करता तेव्हा का त्या वॉटर, तुमचा जो ग्लास रॉड असेल त्याला जे छोटे
छोटे पार्टिकल्स लागलेले असतील डिझॉल्व्ह करतानाचे, ते पण आतमध्ये जातील फिल्टर आउट करताना, कारण ते यील्ड महत्वाचं असतं. यील्ड का महत्वाचं असतं ते याच्यामध्ये समजेल सेकंड तुमच्या पार्टमध्ये. सो लक्षात ठेवायचं, असं ट्रान्सफर करायचं. ट्रान्सफर केल्यानंतर जो इफ्लुएंट असेल, वॉटर मॉलिक्युल असेल, ते तुमच्या खाली जे बिकर कलेक्ट करत ठेवलेलं असेल त्याच्यामध्ये येईल आणि तुमच्या फिल्टर पेपरवरती तुमचा डिझायर्ड प्रोडक्ट जो असेल तो ठेवायचा. ऑब्व्हियसली तो वेट पोझिशन मध्ये असणार, त्यामुळे पेशन्स असले पाहिजेत. केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल करताना पेशन्स टू मच इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्यामध्ये तेवढे पेशन्स नुसते असून एनर्जी एक्सपेक्टेड आहे. कारण टोटल केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल याचं एकच प्रॅक्टिकल आहे की जे तुम्ही 3 तास 3.5 तास उभं राहून करायचं असतं. फिजिक्सच्या प्रॅक्टिकलला तुमची रिडिंग्स घेऊन, म्हणजे तुम्ही जे जसं तुम्हाला इलेक्ट्रिकल एक्सपेरिमेंट आला, विटस्टोन मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट वगैरे, हे केमिस्ट्रीमध्ये आपण शिकलोय, पण तो फिजिक्समध्ये प्रॅक्टिकलला विटस्टोन मीटर ब्रिज आहे, यंग्स मॉड्युलस एक्सपेरिमेंट. सो ते सगळेचे सगळे एक्सपेरिमेंट तुम्हाला बसून स्टूलवरती बसून वगैरे करता येतात, बट केमिस्ट्रीला बसून कुठला एक्सपेरिमेंट करता येत नाही. बायोलॉजीसाठी डेमॉन्स्ट्रेशनचा पार्ट असतो, रायटिंगचा पार्ट असतो. सो डेमॉन्स्ट्रेशन असेल ज्यावेळी इथे तुम्हाला मायक्रोस्कोप वगैरे सगळे ठेवलेले असतात स्पॉटिंगसाठी आणि तिथे तुम्हाला स्टूल ठेवलेले असतात, तिथे बसून तुम्ही ते लिहायचं असतं. त्यामुळे तिथेही तुम्हाला उभं राहून काही करावं लागत नाही. केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलच्या दिवशी स्टूल आणि काय बेंचेस हा प्रकार तुम्हाला अजिबात कुठे दिसणार नाही. ओके, तुम्ही इव्हन तुमच्या लॅबमध्ये जर तुम्ही बघितलात तरी स्टूल अवेलेबल नसणार टीचर्सना सोडून. ठीक आहे. सो प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ॲज वेल एज बाय प्रोडक्ट्स मध्ये आपण काय करतो, इफ्लुएंट क्लिन्सिंग मेकॅनिझम मध्ये जो जनरेट झालेला आहे तो सेपरेट आउट करण्याचं काम करतो. म्हणजे दिस इज युअर फर्स्ट प्रिन्सिपल. लर्न करताना नेम्स ऍज इट इज लर्न करा, बिकॉज दीज आर द ग्रीन केमिस्ट्री प्रिन्सिपल्स. ओके, ते पेपरमध्ये ऍज इट इज क्वेश्चन येणार. म्हणजे एक्सप्लेन prevention of waste or byproduct during the formation of any desired product ऍज अ ग्रीन केमिस्ट्री प्रिन्सिपल. एक्सप्लेन असा वर्ड वापरलाय, म्हणजे हे तुम्हाला लिहावं लागेल आणि त्याचं एक्सप्लेनेशन कुठलंही एखादं एक्झाम्पल घेऊन द्यावं लागेल. मी ज्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे शक्यतो 30 एक्झाम्पल्स आणि त्याच नोट्स यूज करा, प्रिपेअर करा. भले ठीक आहे वेनसडे पर्यंत नोट्स मिळणार नाहीत, वेनसडे पर्यंत काय करूच नका. त्याच्यानंतर जे करा, मला माहिती आहे 2 दिवसामध्ये तुमचा हा टॉपिक क्लिअर होऊ शकतो, कारण 3 मार्क्ससाठी किती टाइम घालवायचा आहे आपल्यावर डिपेंड. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पेपर 1 ची मॉक टेस्ट झाले. पेपर 1 चा स्कोअर खूप चांगला होता, मोस्ट ऑफ द स्टुडंट्सना चांगले मार्क्स आहेत. पेपर 1 ची थोडी डिफिकल्टी लेवल जर जास्त वाटली असेल तर पेपर 2 ला असं अजिबातच काही नाहीये. मला गॅरंटी आहे की पेपर 2 चा आत्ताचा जो टॉपर असेल किंवा हायएस्ट असेल तो आउट ऑफ असण्याचे चान्सेस जास्त आहेत येणाऱ्या एक्झामचा टोटल पेपर्समध्ये. याचं रिझन काय, कारण याच्या अगोदर मी सुरुवातीला जो पार्ट तुमचा घेतला होता त्याच्यामध्ये टाइम भरपूर दिला होता आणि त्याच्या टेस्ट भरपूर झालेल्या आहेत. सो ज्यांचं कोणाचं पेंडिंग मटेरियल आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधला माझा हा पार्ट पेंडिंग आहे, मला तो जमत नाहीये किंवा तो मला येत नाही, त्यांनी त्याच्यासाठी काय करायचं, जेवढे जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलेले आहेत ते करायचे. कारण ती टेस्ट झाल्यानंतर तुमची लेक्चर सिरीज जी असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिल्या टॉपिक वरचं जे जे काही चुकलेला पार्ट असेल तो रिवाइज करायचा किंवा एका दिवसामध्ये एक टोटल टॉपिक रिवाइज करायचा. ही रिव्हिजन आपण घेऊया. गणपतीची तुम्हाला सुट्टी असेल पण ते मी आधी डिक्लेअर करत नाही. ओके, याचं रिझन काय, 5 दिवसाची किंवा 3 दिवसाची मी सुट्टी दिली तर तुम्ही सांगणार अरे बाबा 3 दिवसाची सुट्टी कशाला दिली, मग याच्या अगोदर आमचे लेक्चर घेतले असते तर बरं झालं असतं. हे एक तुमचं पर्सनल मत झालं, ओपिनियन तुमचं झाला. अदर स्टुडंट्सचं तसं नाहीये. त्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांना अगोदर खूप गॅप मिळालाय, आत्ताच जस्ट बाकीचे लेक्चर्स चालू झालेत आणि रिमेनिंग जी गणपतीची सुट्टी आहे ते सगळे सण वगैरे असणारच आहे. त्यामुळे मी ठरवेन आणि मगच. फक्त एक आहे, तुमच्यावरती कुठेही काही अन्याय होणार नाही, तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईन. सो तुम्ही डोंट वरी, असं काही काळजी करू नका की अजिबात सुट्टी देणारच नाही की काय सर, असं नाही, देणार सुट्टी. जसा तुमच्याकडे गणपती असणार ना तसा माझ्याकडे सुद्धा गणपती असतो. ओके, सो येणार आहात तुम्ही सगळे माझ्याकडे. प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट्स मध्ये काय सांगितलं, इफ्लुएंट विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम क्लिन्सिंग ऍक्शन ऑफ द लार्ज स्केल इंडस्ट्री विच इज जनरली युज्ड ॲज अ कूलंट ऑर मॉडरंट फॉर द फर्दर प्रिपरेशन ऑर फर्दर रिॲक्शन. केमिकल प्रोसेसमध्ये जो इफ्लुएंट जनरेट होईल तो कूलंट म्हणून त्याचा युज केला गेला पाहिजे, म्हणजे काय बाय प्रोडक्ट जनरेटच होणार नाही. सेकंड आहे ॲटम इकॉनॉमी. Now, atom economy is the very, very important concept according to your exam point of view. What is atom economy? Atom economy, it is defined as it is the ratio of फॉर्म्युला वेट नॉट मॉलिक्युलर. आता तसं म्हटलं फॉर्म्युला वेट आणि मॉलिक्युलर वेट तर सेमच असतं, तुम्ही म्हणाल. फक्त एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळी आयसोटोपिक कंडिशन्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल बीआर, ब्रोमिनचे आयसोटोप्स आहेत, क्लोरीनचे आयसोटोप्स आहेत, हायड्रोजनचे आयसोटोप्स आहेत, मग त्यावेळी आपण काय कन्सिडर करतो, तो असतो मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, D2O एक्सचेंजेबल असं आपण कन्सिडर करतो. म्हणजे वॉटर मॉलिक्युल आहे ना, त्यातला हा हायड्रोजन रिप्लेस केलाय ड्युटेरियमने त्याच्या आयसोटोपने.
ओके, आयसोटोप्स म्हणजे काय, द कंपाऊंड हॅव्हिंग ऑर एलिमेंट हॅव्हिंग सेम atomic नंबर बट डिफरंट atomic मास नंबर, अँड दॅट मास नंबर कंप्राइज झाल्यानंतर आपल्याला काय मिळतो, फॉर्म्युला मिळतो, आणि म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं फॉर्म्युला वेट. बऱ्याच जणांची अशी कन्सेप्ट क्लिअर झाली नसणार 11th स्टँडर्डला पहिल्याच टॉपिक मध्ये. मॉलिक्युलर वेट आणि फॉर्म्युला वेट मधला डिफरन्स काय, तर मॉलिक्युलर मास किंवा मॉलिक्युलर वेट हे मॉलिक्युलरनं कन्सिडर केलं जातं, बरोबर आहे. बट याच्यात या केसेसमध्ये जेवढे नंबर ऑफ एलिमेंट्स असते त्याचं कॉम्बिनेशन करायचं, आणि आयसोटोपिक अबंडन्स कन्सिडर करून त्याची जी व्हॅल्यू असेल ती कन्सिडर करायची. याचं रिझन असं आहे, तुमच्या पिरियॉडिक टेबलमध्ये मॉलिक्युलर मास देताना 17 असं दिलेलं असतं, 70 असं राऊंड फिगर मध्ये घेता. ब्रोमिनचं तसं नाहीये, 79.99 हे फॉर्म्युला मास मध्ये व्हॅल्यू घेतली पाहिजे. त्याचं जे आन्सर असेल ते तुमचं घेणार तुम्ही फॉर्म्युला वेट. सो ॲटम इकॉनॉमी इज नथिंग बट इट इज द रेशो ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ द डिझायर्ड प्रोडक्ट. अगेन इम्पॉर्टंट थिंग, मी एक एक्झाम्पल घेतो तुमच्यासाठी. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला तर बेटर होईल. स्क्रीनशॉट घेऊन झाला असेल तर फक्त मला लाईव्ह चॅटमध्ये रिप्लाय द्या. ओके, ठीक आहे. सो एक एक्झाम्पल घेतोय. फर्स्ट कंपोनंट आहे अल्कोहोल, that is a CH3, CH2, 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 OH. Name of this compound is butanol, okay, or butan 1-ol. When it is reacts with, आता मी काय केलंय, एक पर्टिक्युलर ऍसिड कंपोनंट घेतलाय. कुठलंही ऍसिड या, कॉन्सन्ट्रेटेड, फक्त ते ऍसिड स्ट्रॉंग असावं. याचं रिझन काय, स्ट्रॉंग ऍसिड्स जे असतात ते इझिली प्रोटोनेशन करतात, त्यामुळे वॉटर मॉलिक्युल जो असेल तो एक्सेप्ट बाहेर करता येतो. ही सगळी ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुमची चांगली प्रिपेअर झालेली आहे असं कन्सिडर करून हा तुमचा लास्ट टॉपिक आहे. टॉपिकच्या वेटेजकडे जाऊन किंवा थेरॉटिकल पार्टीमध्ये हे आधी घेतलं पाहिजे होतं असं काही कन्सिडर करू नका. ज्यांना ती रिॲक्शन समजेल त्यांना ती वरती पुढे वर्ड वाचू जरा, केमिस्ट्री असं म्हटलंय म्हणजे रिॲक्शन तर येणार आहे. ओके, so when butan 1-ol reacts with any type of acid but with respect to salt, म्हणजे कन्सिडर करून मी इथे NaBr हा एक सॉल्ट घेतलं, म्हणजे ब्रोमिनेटिंग एजंट घेतला, आणि H2SO4 नावाचं एक सॉल्वंट घेतलं. ओके, हे तुमचे सगळे झाले रिॲक्टंट. मला याच्यापासून प्रोडक्ट काय मिळाला, CH3, CH2, 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 Br. चेंजेस काय झाले हे तुम्ही मला सांगाल नंतर. नेक्स्ट तुमचा जो बाय प्रोडक्ट असेल तो काय असणार आहे, सोडियम बाय सल्फेट असेल, किंवा त्याला आपण कन्सिडर करतो NaHSO4. रिमूव्ह करा, इलिमिनेट करा जे काही जात आहे त्याच्यामधलं. काय इलिमिनेट होत आहे, याच्यातला फक्त OH गेलाय, NaHSO4 म्हणजे याच्यातला एक प्रोटॉन म्हणजे H2O आहे. ओके, सो H2O हा तुमचा बाय प्रोडक्ट आहे. आता अकॉर्डिंग टू ॲटम इकॉनॉमी कन्सेप्ट, इट इज द रेशो ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ डिझायर्ड प्रोडक्ट. हा वर्ड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हे कशासाठी मी सगळं केलं, मला हा प्रोडक्ट मिळायचा होता, काय, 1-ब्रोमो ब्युटेन हा मला प्रोडक्ट मिळवायचा होता, बरोबर आहे. त्याच्यापासून ब्युटॅन 1-ऑल पासून, याचाच अर्थ फक्त एवढंच चेंज करायचं होतं मला, OH पासून Br. मग असं का नाही केलं मी, CH3, CH2, 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 OH प्लस Br, डायरेक्ट Br ऍड व्हायला पाहिजे, नाही, असं होत नाही. याचं रिझन काय, अकॉर्डिंग टू द युअर केमिस्ट्री, सम कार्बोकॅटायन, सम इंटरमिडिएट, सम कार्बॅनियन, सम कार्बिन स्पेसिस आर इन्व्हॉल्ड इन दिस रिएक्शन, अँड whose rates are, or the rate of formation, or ज्याला आपण कन्सिडर करतो लाईफ टाइम स्पॅन of such intermediates is very 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 small. Okay, so that OH get replaced with Br by the addition of NaBr. NaBr ची याच्यामध्ये जेव्हा मी ऍडिशन करतो तेव्हा याच्यावरचा चार्ज असतो Na प्लस Br मायनस. हा OH मायनस निगेटिव्हली चार्ज, तो गुड लिव्हिंग ग्रुप आहे तो निघून जातो आणि त्याच्यामध्ये प्रोडक्ट जनरेट होतो Br. ओके, म्हणजे हे तुमचे सगळे प्रोडक्ट झाले. प्रोडक्ट जे तुम्हाला मिळालेले त्याच्यामध्ये मी रिॲक्शन्स मध्ये किंवा तुमच्या प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युलामध्ये डिझायर्ड हा शब्द फक्त प्रोडक्ट साठी युज केलाय, म्हणजे फक्त तुम्ही याचं फॉर्म्युला वेट घ्यायचं ना की याचं. ओके, ऍटम इकॉनॉमी कॅल्क्युलेशन करताना पेपरमध्ये मी स्टार मार्क मुद्दाम केलं. याचं रिझन काय, याची डेफिनेशन प्लस फॉर्म्युलाला 1 मार्क देतात ते, आणि प्रॉब्लेम विथ कॅल्क्युलेशनला 1 मार्क देणार, असं देऊन तुम्हाला 2 मार्काला हाच क्वेश्चन येतो की नाही पेपरमध्ये बघा. ओके, इव्हन तुम्हाला जी मी PDF सेंड केलं त्याच्यामध्ये सुद्धा हे क्वेश्चन्स आहेत, सो तुम्ही प्लीज चेक करा. ते तुम्हाला असं सांगतात, कन्व्हर्जन ऑफ ब्युटॅन 1-ऑल टू 1-ब्रोमोब्युटेन इज अ ॲटम इकॉनॉमिकल प्रोसेस. justify the statement or justify your answer. या आन्सर मध्ये जस्टिफिकेशन काय करणार, ऍटम इकॉनॉमिकल असा वर्ड वापरला म्हणजे डेफिनेशन देणार पहिल्यांदा. कुठलाही क्वेश्चन कसा याला तरी आन्सर नाही चेंज होत कधीच, लक्षात ठेवायचं.
सो ऍटॉमिक इकॉनॉमीचे डेफिनेशन तुम्ही लिहाल आणि त्यानंतर करणार आहात फॉर्म्युला वेट कॅल्क्युलेशन करणार. कसं करायचं ते बघूया. ग्रीन केमिस्ट्री प्रिन्सिपल मध्ये आपण असं म्हटलंय, फॉर्म्युला वेट ऑफ डिझायर्ड प्रोडक्ट डिवाइड बाय फॉर्म्युला वेट ऑफ रिएक्टंट, नॉट डिझायर्ड रिएक्टंट. म्हणजे रिएक्टंटचं सगळ्यांचं तुम्हाला काय घ्यावं लागेल, फॉर्म्युला मास जो काही असेल पार्ट तो घ्यावा लागेल, आणि प्रोडक्ट साठी तुम्ही कन्सिडर करणार आहात फक्त डिझायर्ड प्रोडक्ट. याच्यामध्ये प्रोडक्ट किती किती आहेत बघा जरा. फॉर्म्युला वेट घेताना 1 2 3 4, 4 कार्बन प्लस 3 plus 2 5, 5 plus 2 7, 7 plus 2 9, 9 हायड्रोजन्स आणि Br किती 1 Br. दिस इज द युअर फॉर्म्युला वेट ऑफ द प्रोडक्ट. ओके, मी काय काय सांगितलं, 4 कार्बन 9 हायड्रोजन 1 ब्रोमिन, याचं तुम्ही काय करणार ऍडिशन करणार, सगळ्या ऍटॉमिक मासेस जी दिलेली आहेत तुमचे ते ऍटॉमिक तुमचं इलेमेंट कार्बनचं कन्सिडर करणार कसं 12 आहे ना ऍटॉमिक मास. सो 4 into 12 प्लस 9 into 1 प्लस ब्रोमिनचं किती आहे 79.99, म्हणजे तुम्ही फॉर्म्युला वेट घेताना कन्सिडर करू शकता 80 कन्सिडर करा, राऊंड फिगर घ्या, कॅल्क्युलेशनला बरं पडायला पाहिजे म्हणून. याची सगळ्याची तुम्ही ऍडिशन करणार, जे काय आन्सर येईल ते एक्स आपण कन्सिडर करूया.